नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. सावनेर पंचायत समिती येथे विविध योजनांबद्दल बक्षीस वितरण संपन्न. नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत तालुकास्तरीय गौरव पुरस्कार वितरण सोहळा सावनेर पंचायत समितीच्या सभागृहात पार पडला. यावेळी एक जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय प्रथम, द्वितीय व तृतीय असे एकूण 7 बक्षिसाचे 17 लाख रुपयाचे धनादेश संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना प्रदान करण्यात आले. सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री सुनील बाबू केदार हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून खासदार श्यामकुमार बर्वे, जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्ताताई कोकडे होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून सावनेर सभापती गोविंदाजी ठाकरे, उपसभापती राहुल तिवारी, प्रकाशजी खापरे, जिल्हा परिषद सदस्य छायाताई बनशिंगे, जिल्हा परिषद सदस्य ज्योतिताई शिरसकर, माजी सभापती प्रकाश पराते, पंचायत समिती सदस्य गणेश काकडे, भावना चिखले प्रामुख्याने हजर होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पारितोषिक पटकावण्या शाळेमध्ये जिल्हा परिषद शाळा खुरसापार, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा टेंभुर्डो, महाराष्ट्र हायस्कूल खापरखेडा, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चणकापूर, भन्साळी बुनियादी विद्यामंदिर मंदिर हायस्कूल भन्साळी टाकळी, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वाघोडा, जवाहर विद्यालय वाकोडी या शाळांना मान्यवरांच्या हस्ते शाळेतील मुख्याध्यापकांना त्यांचा सत्कार करून धनादेश चेक वितरित करण्यात आले. याप्रसंगी आशा वर्कर यांना सुद्धा मोबाईल आणि रोजगार सेवकांना टॅबचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गट विकास अधिकारी मनोज कुमार हिरुरकर यांनी केले, तर सूत्रसंचालन केंद्र प्रमुख मंगला लांडे यांनी केले. गटशिक्षण अधिकारी कश्यप सावरकर यांनी आभार मानले. यावेळी नागपूर जिल्हा परिषदचे शिक्षण सभापती राजकुमार कुसुंबे, शिक्षण व अर्थ समिती सभापती प्रकाश खापरे, टेंभुर्डो सरपंच दीपक सहारे, गडेगावचे सतीश धोटे, निमतलाई उपसरपंच देवेंद्र गाडगे व सावनेर परिसरातील मान्यवर, प्रतिष्ठित नागरिक, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकर, सावनेर तालुका ची रिपोर्टर.